माझ्या उजव्या हातात बॅग होती. मी इकडे तिकडे बघितलं, मला आजी इकडे पडलेली दिसली. मी आजीकडे धावलो. नमस्कार मित्रांनो, आणि पुन्हा एकदा तुमचं मराठी साहित्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आजचा आपला गाडी नंबर 1760 हा मराठीमध्ये जो काही चित्रपट येणार आहे, 4 जुलैला मला वाटतं सर्वत्र हा प्रदर्शित होणार आहे. तर त्या चित्रपटाविषयी आज बोलणार आहोत. प्रथमेश परबला आपण सगळेच ओळखतो. त्याने लवर बॉयचे कॅरेक्टर खूप सारे केलेले आहेत. त्यामध्ये त्याने टाइमपास असेल, टाइमपास 2 असेल, टाइमपास 3 असेल, बालक पलक असेल, असे खूप सारे सुपर डुपर हिट चित्रपट त्याने आत्तापर्यंत दिलेत. पण ह्याच्यामध्ये आपल्याला तो ट्रेलर बघता तरी आत्तापर्यंत तरी कळतंय की कुठेही तो लवर बॉयच्या इमेजमध्ये आत्तापर्यंत तर दिसत नाहीये. त्याच्यामध्ये प्रियदर्शनी आहे, शुभंकर तावडे आहे सहकलाकार त्यांच्यासोबत, आणि हे चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत योगीराज संजय गायकवाड, त्यांनीच हा चित्रपट लिहिला आहे आणि त्यांनीच हा चित्रपट डायरेक्ट सुद्धा केलेला आहे. ट्रेलरवरनं तरी खूप चांगल्या पद्धतीने ट्रेलर कट केलेला आहे. कुठेही कोणतीही गोष्ट रिव्हील केली नाही आतापर्यंत तरी. मराठीमध्ये खूप सारे चित्रपट येतात, ते कॉमेडी आणि वेगवेगळ्या जॉनरवर असतात. जे सस्पेन्स थ्रिलर क्रिएट करणारे खूप कमी चित्रपट असतात, हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात. सस्पेन्स आणि थ्रिलरची गोष्ट झाली तर आपण साऊथमध्ये खूप वेगवेगळ्या जॉनरचे सस्पेन्स आणि थ्रिलर किंवा मर्डर मिस्ट्री ह्याच्यावर चित्रपट खूप सारे बनतात आणि ते सुपर डुपर हिटसुद्धा होतात. इव्हन त्याचे रिमेक आपल्या हिंदी आणि मराठीमध्ये सुद्धा भविष्यात होतात, ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. हिंदीमध्ये देखील सस्पेन्स थ्रिलर मूवींचा खूप सारा क्रेज असतोच. मराठीमध्ये बहुधा खूप कमी आपल्याला ते पाहायला मिळतं. पण ह्या चित्रपटाद्वारे आपलं ते स्वप्न देखील पूर्ण होणार आहे आणि उत्तम दर्जाचा ट्रेलर त्यांनी कट केलेला आहे आणि उत्तम कॅमेराची क्वालिटी जी आहे ती सुद्धा उत्तम आहे. दिग्दर्शकाचं दिग्दर्शन उत्तम आहे. प्रथमेश परबचं टायमिंग असेल, ह्याच्यामध्ये पण कॉमेडी आहे ट्रेलरमध्ये तर आपल्याला दिसतेच. एक पार्सल घेतलं का? हा घेतला. आता नीट आहे. DN नगर JP रोड गाडी नंबर 1760. तुझ्या बॅग आहे आणि एक गाडी आहे जिचा नंबर 1760 असावा बहुधा. त्याच्यामध्ये चित्रपटाची शूटिंग दरम्यानची ती कार जी काय असणार आहे असं त्यांनी त्यात डायलॉग मारलेला आहे. मग कुठेतरी चित्रपटाचा अँगल देखील ह्या चित्रपटामध्ये असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा देखील खूप जोरदार अशा पद्धतीने पार पडला आणि मी तर खूप चांगला रिस्पॉन्स देईन ट्रेलरला तरी. आणि टोटल स्टारकास्ट देखील युनिक आहे आणि खूप चांगली स्टारकास्ट आहे. त्यांचं बॉन्डिंग देखील खूप चांगल्या पद्धतीने जुळलेलं आहे, हे आपल्याला ट्रेलरमध्ये बघून कळतच आहे. मला काहीच माहित नाही आहे तुमचा माणूस माझ्या गाडीत का बघता. जसा टीजर बघितला तुम्ही ह्या गाडी नंबर 1760 मूवीचा, तेव्हा मला नॉर्मल वाटत होतं सगळं. पण जेव्हा ट्रेलर त्यांनी रिलीज केला त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्यांनी दाखवल्या नाहीत, पण ज्या ज्या गोष्टी त्यांनी दाखवल्या आहेत त्याच्यावरनं मी 2 सेकंदासाठी शॉक होतो की खूप सुंदर आणि छान पद्धतीने हा चित्रपट लिहिला आहे आणि प्रेझेंट देखील तितक्याच पद्धतीने केला आहे. ट्रेलरवरून तरी कळतं. ट्रेलरमध्ये जे काही इम्पॉर्टंट 2-2, 3-3 सीन टाकलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे खूप मजा आली चित्रपटाचा ट्रेलर बघताना. आणि ऑफकोर्स त्याच्यापेक्षा जास्त मजा आपल्याला पिक्चर बघताना येईल, यात काय मला शंकाच नाहीये. म्हणजे खरं तर एक गाडी बाकी अनाडी अशी आपण लक्षाचा जुना एक पिक्चर बघितला होता, त्याच्यावरनं मला या चित्रपटाची थोडी थीम तशी वाटत होती. पण हा तसा चित्रपट बिलकुल नाहीये. गाडी नंबर 1760 आणि पैशाने भरलेली बॅग, ह्या दोघांचं रहस्य उलगडायचं असेल तर तुम्हाला देखील 4 जुलैला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट रिलीज होतोय आणि तुम्ही देखील 4 जुलैला सगळ्यांनी सहपरिवार हा चित्रपट बघावा आणि सगळ्यांनी धमाल मजा मस्ती करावी. कारण चित्रपटाचा विषयच इतका वेगळा आहे. खरं तर क्वेश्चन्स मार्क आहे चित्रपटाचा ट्रेलर, म्हणजे की प्रश्न आपल्याला एक टाकलाय, त्याचं काय होणार आहे काय नाही हे बघण्यासाठी आपल्याला जवळच्या चित्रपटगृहामध्ये येत्या 4 जुलैला म्हणजे शुक्रवारी हा चित्रपट सर्वांनी सहपरिवार बघावा हीच विनंती. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मराठीमध्ये खूप चांगल्या विषयाचे चित्रपट बनतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने चित्रपट पुढेही देखील भविष्यात ते बनवतील. जर आपण त्यांचे चित्रपट मराठी पाहिले नाही, जर आपण वेगळ्या लँग्वेजचे चित्रपट जर बघत बसलो तर मात्र मराठीला थिएटर मिळणार नाही आणि प्रेक्षक कमी असल्यामुळे कलाकार देखील चित्रपट काढायला चांगल्या जॉनरचे टाळाटाळ करतील. सो आपण चांगला प्रतिसाद चांगल्या चित्रपटांना द्यावा आणि त्यांचं प्रोत्साहन देखील वाढवू. आणि बघूयात आपण 4 जुलैला अजून किती धमाल मस्ती आपल्याला करता येते. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती असेच राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तुर्तास एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी इकडून आलो, ती बॅग इथे होती पण आता तिथे नाहीये. तेच तर, बॅग नाहीये. मग कुठे?